कॅमेरा प्रत्येक आता मला अजिबात चालणार नाही. तुला आधीच सांगतो ते नाटकं निघताना. चला आजोबा वैतागतायत. चला चला लवकर चला. कधी पैसे घेतो कधी येईल ते मला माहित नाही. काय नंतर काढ. ओके चला बाय दीपू. एन्जॉय. काय हो गुजरातवरून काहीतरी चांगलं आण. काय म्हणजे तिकडचं एथनिक ते हे असतं ना हँडबॅग्स वगैरे तसलं काहीतरी. बॉयफ्रेंड गुंजू नको. गुजू नको. नको. पाण्याची बॉटल लागली बॉयफ्रेंड साऊथ इंडियन. पाण्याची बॉटल माझी. होय होय. आजी से हाय. ए नाही रे पाण्याची बॉटल गाडी. पाण्याची बाटली प्रत्येक बघतात. हे किती करते. बाय बाय. हा आपण मी तुका बघा आता मी कधी बोलत नाही पण त्या दिवशी तुम्हाला बोलायला लागलं म्हणून मी इतक्या डिटेल मध्ये तुका सांगितलंय. नाही तर मी कधी सांगत नाही. तीच त्या दिवशी म्हणजे माणसां शेवटी आपले कसे आपण हे करतो तुका सांगितलं. तर तुका असं वाटतं मला माहिती आहे तुला सांगितलंय ना म्हणून काय तुम्ही अगदी अडाणी झाले याच्यातली गोष्ट नाही. पण तू करतच तसा ना. अडाणी नाही जात तू काही कमी बुद्धिमान असं आमचा म्हणतात नाही. पण तू त्या लाईनीत गेलत ना अडाण्यांच्या. परत 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 कसली त्रिशंकूची. त्रिशंकू नावाचा एक राजा असता. तर तो खूप पराक्रमी असता आणि पण हे पण असता म्हणजे असं सात्विक नसतं कळलं ना. पुण्य केलेलं नसतं पण ते काय स्वर्गात जावचा असता कळलं ना. तर ते स्वर्गात ते काय प्रवेश नसता म्हणून तो विश्वामित्रक जाता. तर विश्वामित्र म्हणता की मी तुला स्वर्गात करतोय. तर देव तयार होत नाही का स्वर्गात घेऊन. तुम्ही नाही तयार केला तर मी प्रतिसृष्टी निर्माण करेन म्हणून तो प्रतिसृष्टी निर्माण करू लागता. हा आणि वर ते काय वर गेलेलं असतात पण ते काय खाली ढकलतात ना. त्यांना विश्वामित्र पाठवलं खाली ढकलतात. तर तो हाताने सांगतात थांब म्हणून. तो हे विश्वामित्र काय वाट अर्ध्यावरच थांबवता आणि प्रतिसृष्टी निर्माण करू जाता. प्रतिसृष्टी म्हणजे प्रति म्हणजे दुसरे सगळेच वेगळं म्हणजे स्वर्ग मृत्यू प्रार्थना सगळे पुन्हा वेगळं. त्या ह्याच्यात त्यानं मग तो लटकलेला असतो ना तिकडे म्हणजे धड स्वर्ग नाही धड खाली नाही म्हणून त्या काय त्रिशंकू म्हणतात. आपण काय म्हणतो ना त्रिशंकू सारखी अवस्था ते इकडता नाही तर तिकडता नाही असा. तू ह्या पहिल्या लाईन मध्ये ठेवतो. पहिल्या लाईन फास्टैग निकालने जा रहा है. दाखवतो टॅग कट होतो पुढे तुमचा. हां त्याच्यानंतर नेक्स्ट डेला 50 रुपये परत येतात कॅशबॅक. 550 झाले आणि आता जे मी लोड केला ते 500 टोटल 850 आणि ते 50 धरून 1050 झालं म्हणजे. हां मग ते 1050 होता टोटल. 500 850 झाले. हां हे 850 ते 150 1000 झाले आणि कॅशबॅक येते नेक्स्ट डेला ते 50 1050. हे टोटल आहे तुमचे 850 मधून कट होणारच आहेत. आलं बघ नेट इश्यू नाही आहे. एअरटेल बँकचं आहे का. आमचं करून द्या ना जरा. बोल काय तरी. यातूनच कट होतो.
मग काय करता असतं मी लांब रवाना मी फोन पे मध्ये नाही करतो. लांब रवाना सुरू फास्ट कार्ड मामा फास्ट फास्ट आहे का? आता मग वैतागणार आहेत थोड्या वेळाने बंद करतो. कशा नाही आता कसं काय ते कर, भरपूर कर आता भरपूर कर, सगळं करून गाडी टाक. वगैरे सगळे घे. खूप लाईन आहे टोल नाक्याला. कोणता टोल नाका? किनी टोल ना, कोल्हापूरच्या पुढे. वडिलांचे नाव मम्मीचं नाव सांग. शिला. नॉमिनी वारस वारस शंकर. शंकरलाल. बर्थडे 12/8/1965. 61. ॲपवरून पण होणार ना? हो होतं ना. एअरटेल बँक त्याच्यात असलं तर होणार. जरा प्रेस करा. हो लावलं होतं. कापड कापड देतो. आहे ड्रायव्हरच्या जवळ लावा, म्हणजे ते पटकन होतं, नाहीतर ते होत नाही. हा सगळ्यात बेस्ट आहे सध्या. आहे ना मोबाईल इथे. म्हणजे कुणा दोघांपैकी एका 9623 नाही 9423 9423 512325. OTP. वन 61397. आधार नंबर ते तुमचं लागतं ना, ज्याच्या नावावर गाडी आहे. त्याच्या नावावर कोणाच्या पण नावावर असू दे, पण ज्याचा आधार नंबर देणार तो इथं माणूस पाहिजे थांबून द्यायचं. तुमचंच द्या मग. तुम्ही घालव ना आता बाईक जाऊ ना, त्याची गरज नाही ना. पेमेंट करावं लागेल ना मला चार्ज. हां मुंबईला जाणार आहे, मला चार्ज करावं लागेल. हां ओपन करा ना ते ॲप, मग आजचे दाखवतो कसं पेमेंट करायचं. नंतर युअर मोबाईल नंबर. ते नाही ते घालवा. ಇಲ್ಲ हां काय करू? ॲड मनी ते अमाऊंट टाकू ना. हां आईंचं नाव सांगा तुमचं. प्रभावती. आता याच्यात सर्व्हिस माझं बिझनेस कुठलंच नाही. बिझनेस ऐकलं का? याच्यात माझं कुठलंच नाही आता. गुगल पे फोनपे का यूज गुगल पे गुगल पे खाली. नॉमिनी वारस. नॉमिनी सीमा.
मेसेजची जन्मतारीख किती रे 25 आईची जन्मतारीख 65 ना, हे तिची ह्याला लागलेली पाहिजे 1965. ते 25 5 Nine- काहीतरी गेलंय 5 65 गेलं विचार 1965. 25 एप्रिल हे काय reserve 65. करू का नाही काय करू त्याच्यापुढे क्लिक करू का 25 एप्रिल 65. 25 एप्रिल हा झालं आता नाही तर माझा देवा हा फोन पण चालेल नाव बदल नाव बदल झालं ना झालं ना हॅलो आता तिन्ही टोल नाक्यावर आम्ही फास्टॅग काढतो आहे ना फोटो दिले एक मिनिट हा. ए दीपू सांगतो तिला फोन करायला दीपूला फोन लाव हा लावते दुसरा आला ना हां. 1194 94 1194 04. एक सेकंड ना. कापड कुठे लावू इथे बरोबर जिथे होतं इथे लावू की इथे लावू आपल्याला रीडिंग कुठे येते ते प्रॉब्लेम येता का म्हणून हा, मग इथे लावू हां तिथे लावा चालेल. प्रॉब्लेम येता का म्हणून ड्रायव्हर साईडला लावतात ना जनरली. आरसीची आता सगळीकडेच फास्टॅगचे आहेत ना हो. मग काय आपला आहे ना काय झालेला प्रॉब्लेम, हां. आपण फास्टॅग काढलेलं हां, तर तो ॲक्सिस गाडी बँकचं गाडी. ऑनलाईन काढलं. हां. ह्याच्यात घेत्या पण तू काढलंस तो हा पण ते काय झालं, आपण काढलं आणि लगेच ते 14 दिवस लावतात ना डिलिव्हर ते प्रत्येक खिडकी लाव माशी पाहिजे लावलेली आहे इकडे. हे त्याच्यात घालायचं. तर ते 14 दिवस लावतात म्हणून आपल्याला मिळून नाही आज, म्हणून आपण प्रॉब्लेम दुसरं काय होत होतं की आपल्याला फास्टॅग मिळत नव्हतं. कणकवलीत दुसरं जे डायरेक्ट टॅग देतात. तो कारण- कोल्हापूर आणि कणकवलीतलं बरं हा कारण ते ऍक्टिव्हेटेड आहे तुमचं म्हणून दाखवतं बरोबर हा त्याच्यामुळे. आता इकडे ते काय आम्ही सांगूकच नाही की आम्ही ऑलरेडी काढलेला वगैरे. नाही सांगितलेलं ना तो म्हणा आपण दुसरा काढून तो डिऍक्टिव्हेट करूया म्हणाला ना. बोलला काय? हो. अच्छा मग हे तर दुसरा काढला ना आता एअरटेल बँकचा आणि डायरेक्ट टॅग देऊन टाक. नाही तो आलं त्याच्यावरच गेलं त्याच्यावरच Clear केलं होतं. अगोदरच्या ह्याच्यावर. हो, हो. मग बरं झालं अगोदरच्या याच्यावर ना. अगोदर त्याच्यावरच गेलं पण ते तो Deactivate नाही करावं लागणार का? नाही, तो झाला तुझा म्हणजे आता परत काय डिऍक्टिव्हेट करायची गरज नाही. हा काय? हो. एवढी प्रोसिजर केल्यानी हम्म. चला मग बघतो आता होतं काय बघूया. म्हणतच होता तू लावलाय म्हणजे कुठे लावलाय हा काय हा. तो अजून तिकडे लावायचा म्हणजे पटापट होतो बघतोय काय त्या लेन किंवा त्या लेन लावला तर अजून मागे राहिला हे असे स्कॅन करतात काय? नाही हे इथे आम्ही बऱ्याच ठिकाणी स्कॅनर आहे इथे तो अच्छा, चालला अच्छा. नसणार म्हणून त्याने तसं केलं फास्टॅग झाला स्कॅन. हा, ते- अरे वा, खरंच फास्ट आहे. हो, अरे तिथे इतर ठिकाणी कळत पण नाही हा का? गाडी जाते हा अमेरिकेत कळत पण नाही ते साईडला आपोआप जात थांबव? असतात. हा? साईडला थांबव. कशाला बाबा येणार ना. येणार ना चल तू चल तू बाबा आपल्याला ओव्हरटेक करणार चल येणार तू चल हळूहळू हे चल चांगलं आहे फास्टॅगचं. हा, मग तुला माहित नव्हतं उगी थोडा करतो काय यार अर्ध्या तासापासून थांबून ठेवलं. त्यांना बाजूक घेवा ना काय लोक असतात तसेच करणार ते हा, जाऊ दे पुढे टॅग आहे ना हो. टॅग आहे तो पळायला नाही पण हा नाही पुढे ते का मारून जातात तर जातील पण झालं
MH05 म्हणजे कल्याण आगरी दिसतो. चल 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 पुढे चल पुढे चल. हे बघ काढ ना आमची. आपल्या मागे पण आहेत मामा गाडी. हो माहिती आहे ते काय वाजवत. फास्टॅगचं खूप फास्ट होतं बघा तिथे. मामा हो. आपल्या गाडी हो. असं हे हॉर्न देत ते हलणार नाही. ते बदल्यामध्ये गाडी बघतो. काय त्यांचा प्रॉब्लेम हा तुम्ही तो हे नको हे बघा. आगरीत आहेत. बघ कसे चिंबले पतात. आणि कोणतरी लहानच होतं. घरात असते. आगरी असते. ऑनलाईन दाद देत. नाही ना दे तरी त्याच्याशिवाय ते हलत नाही तर ते त्यांना कळणार नाही. हा, ते काढ इकडून काढ जमली तर. नाही इथं ते त्याला सगळं तर पुढे घे म्हणा आणि आम्हाला दगड आहेत बोल ना. ना मामा. थांब मी लावून येतो. त्याच्यासाठी आमकडे तू अडकवतास नाही तर काय हळू धाव हे लावा असलं आधी घात बघ ते एक त्याचं दोन बाजूने सोनाळू फुकट तिकडे गेला असं तर बरं झालं असतं. एकदा तिकडे जाऊ सांगतात नाही आपण हे आहेत त्यांचं असणार इकडे येतात. पण त्याला देऊ काय याला पैसे करतो त्याच्यापासून दुसरे काय भांडाभांडी असतं रे. ते बघ भांडत आपली बाजून काढ. पाठून कशी काढतल बाजूक दगडात. हे लागले बांग का फोन करून विचार करायला. विचार ना तू. हा बाबा काय पोचलास. टोल नाका झालं क्रॉस असतात लाईनीत. अगो ते टोल त्याने आम्ही मागे पण तेच फाडला आता ना. सुट्टव. मागे टोल फाडला आणि त्यांना वाटला पुढच्या टोल टोल नाक्याकडेच हो इकडे तो फक्त double झालं त्यांना एका माहित केलं नाही. ना. भांडतात फुकटच्या आमच्या समोर जेवण त्याने आमका जाऊ भांडतात का? आणि हे काय सांगतात हे ते किती म्हण- पुढे आमच्या गाडी किती समोर पुढे तो घेऊन जाते? भांडता ते- टोल नाही द्यायचं म्हणून आमका पुढे जाऊ मिळत नाही. वॅगेनार एकदम लेफ्ट साइडच्या लेन मध्ये एकदम लेफ्ट मोस्ट लेफ्ट. बंद नाही पडली या त्यांना टोल द्यायचा नाही म्हणून भांडतात. पोलीस येले रे मला. ते पण तसले का नाही नाही काढ ठीक आहे आता सुट्ट चला ओके. हा चला. म्हणजे यांची डेअरिंग बरी असते एवढ्या बरोबर भांडण्याची वगैरे ना. स्वतःची चूक असते ना. हो, ते आगरी असणार रे. ते अक्कलच नाही ना. आगरी काय नाही मराठी काय काय फार फरक नसतोय. काय नाही म्हणतात थांब म्हणजे काय चालला.
ते पुढे गेले बाबांनी. ते काय म्हणताय? ते त्यांनी टोल फाडला ना, टोल डबल. त्यांना वाटलं हा ऍक्च्युअल किनी आणि हा डबल टोल घेतलाय. अरे मारामारी करायला लागले. काढले ते दोघं. अरे बाबा ते सगळ्यात बाहेर पडले. गाडी आता काय आपली गाडी मी उतरून त्याची गाडी पुढे घेऊ. कशी घेणार तू? नाही ते परत मारणार. बाबा ते असू दे त्यांच्या हातात. अरे पण मारा म्हणे, मारून काय मिळतं? काय ते मामा उलटा झाला तुझा. काय तिथे आपण त्याच बाजून गेला असता. हो पण आता हे कुणाक माहित पुढे असतील ते. आता मारायलाच पाहिजे. चांगले बुकलून काढले पाहिजे. चांगले बुकलूनच काढायला पाहिजे. काढा बुकलून काढा चालाय ना. मारा मारलं. अग्री तर आता काय झाले ना पोट अगदी फुल झाल्यासारखं होता. एक चेहरा भात खाल्ले तरी होतो नाही, कळलं ना. तेलकट असतं ना. काय माहित नाही त्यात तेलकट बेसन आवडलं. काय नव्हतं नंतर खाल्ल्यावर असं वडे खाल्लं भजी. की त्याला असं वाटत नाही. बघा ते भांडूपोल्यांची कमाल वाटत. ते वडे बिडे पण अजीब करतात. पचवतात ना, जाऊ दे ना. खाऊन पचवतात म्हटलं मग प्रश्न येत नाही. तेच मला कमाल वाटतं. असं काय करतो तू? असे बरेच असतात बघा, बरेच असतात. 1 किलोमीटर आहे ना जवळ. एक 1.1 वगैरे. येताना खाट मिळतात. मध्ये जर थोडे तरी कशाला लाईट मारतो. तुझा हात पुढेच असता ना, झाला म्हणतस नाही. एक बिंदास घे, भरपूर काय तुझा तुझ्याकडेच घेतलेली आहे. हे घे, दीपू त्याच्यावरच म्हणतात म्हातारी धर, किती हात- घे, बस झाले आमका. थांब पकड, तुझ्या हातात पकड. काय नाही.
चणे घेतलं आणि मागे चकली असते मग ते चॉकलेट घेतलं ते काय ठेवलं त्यावेळी कळलं ना म्हणून तर त्याने काढली तिकडे. तुम्ही ऐकत नाही ना त्याचा प्रॉब्लेम आहे. असं असलं की सगळे अशा बाजूने चालले असं वाटतं ना. चाललेच आहेत ना सगळे. ही एक गाडी सुटते ना तेवढ्या तिथे 10-12 गाड्या जातात. जमत नाही. हो या बघ ना तुम्ही बघ ना ते बघ किती गाड्या जातात बघ किती गाड्या जातात बघ तिकडे. आय थिंक ना हे जेव्हा ना पैसे बहुतेक पैसेवाले आहे बघ ते बघ. मी सांगितलं ना तू चुकीच्या ट्रेन मध्ये घेतलं म्हणून. गप्पा करत बसले. तू ऐकत जा माझं. ऍक्च्युली फास्ट होते. आय थिंक मध्ये बऱ्याच जणांनी पैसे भरले म्हणून ते लेट झाले. त्यामुळे झाले ना. पण ती स्लो होती म्हणूनच तिकडे गेले ना. एवढं कळायला पाहिजे ना त्याने का काढली का ती हालत नव्हती म्हणून काढली ना. आता किती वेळ दाखवत आहे असा बघा. गोविंद सारखं गेलं सगळ्यात स्लो गाडीच्या मागे उभं राहायचं. कशाला त्याची सवय. अजून पुन्हा योग नाही. आपण माझ्या फ्लॅटवर राहूया मस्त. फ्लॅटवर जाऊचा होता ना आपल्या येताना उद्याच राहूया. ट्रॅफिक आहे. उद्या मुंबईत जाऊया. हो सगळ्यात बेस्ट. काहीतरी ट्रॅफिक आहे रे बडे. रेड नाही आहे येलोच आहे पण ते आपलं हळूहळू आहे. म्हणजे सांगू ना फ्लॅटवर राहूया काय. नको म्हणजे उद्या सकाळी आपलं पुन्हा विमान चुकलं म्हणजे. आपलं दुपारी आहे ना. हो पण तुमच्या आज पण 6 वाजता पोहोचणार होता मुंबई. प्रवासातले अनसर्टनिटी तुम्हाला माहितच नाहीये. ते अमर 5:30 वाजता. कात्रजची गोष्ट सांग चला मामा. कात्रज तो घाट दाखवतो सांग. शिवाजी महाराज कसा केला प्रत्येकाला सांग. प्रत्येक माहितच तरी नाही ते काय कात्रजचा घाट दाखवू काय मला पण माहित नाही. कात्रज केल्याने माहित नाही तुला. ते कात्रज केल्याने म्हणतात ना. तुझे आजोबा बऱ्याचदा करायचे तुझा नाही ना मामा. प्रत्येक बाबतीत म्हणजे काय मी कळालं नाही बघा. कळालं नाही काय काय म्हणतो झालं. म्हणतात अरे शिवाजी ते शाहिस्ते खान लाल महल मध्ये शिवाजीचा होता ना तो. नंतर ते शाहिस्ते खान आला त्याने पुण्यावर ताबा घेतला आणि तो लाल महल पण ताब्यात घेतला त्याने शाहिस्ते खानने. आणि त्यावेळी हा इकडे शिवापूरला राहत होता शिवाजी. तर मग हा खेड शिवापूर म्हणून ते शिवापूर नाव पडलं. ते त्यांनी रात्री हल्ला एका वरातीतून गेले आणि त्याच्या लपून छपून काय त्याने बंदोबस्त कडक होता ना. काय त्याचा बंदोबस्त असणार ते गेले आणि लालमहालात घुसले. आता लालमहाल याच घर असल्यामुळे याला बारीक सारीक वाटा माहित होत्या. ते एवढा पारा सोडून जायचं म्हणजे कौतुकच म्हटलं पाहिजे. शाहिस्ते खान त्या खिडकीतून उडी मारून पळत होता असं काहीतरी कथा आहे. तलवारीनं मारली त्याची बोटच कापली गेली आणि मग शिवाजी पळाला. तर त्याच्या मागोमाग हे लोक पण पळाले ना. आणि मग तिथे नियुक्ती काढली. त्यावेळी सगळं गावाच्या बाहेर. गाव म्हणजे फक्त तो तिथे शनिवार वाड्याच्या जवळ कळलं ना. पुण्यात त्यांनी बैलाच्या शिंगा असतात ना त्यांना ते मशाली लावल्या पलीते आणि दिवे घाटात सोडल्या. दिवेघाट म्हणजे आहे तो. ते बैल वर चाललं त्याला वाटलं शिवाजी तिकडून चाललंय. ते काळोखातून या कात्रजच्या घाटातून आले आणि शिवापूरला गेले. अच्छा असं फसवलं का म्हणून तो कात्रज गेला. म्हणजे फसवणं इन शॉर्ट.
वेडा बनवला. हा. काय टनल मध्ये पण ट्रॅफिक आहे. हा, पुढेपर्यंत असणार जास्ती टनेल मध्ये